नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मराठी सुगरणमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे. तर चला आज आपण दिवाळी स्पेशल मस्त अशी खारीप्रमाणे खूप सारी लेयर्स असणारी आणि बिस्किटासारखी खुसखुशीत शंकरपाळी बनवणार आहोत. तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की शंकरपाळ्यांना खारीसारखी लेयर्स कशा पद्धतीने आणायच्या आहेत. तर खूप सोपी कृती आहे. यूट्यूबवर पहिल्यांदा आपण ही कृती शंकरपाळी बनवण्याकरता वापरलेली आहे. हा व्हिडिओ अगदी तुम्ही शेवटपर्यंत पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर तुम्ही पहिल्यांदा जरी हे शंकरपाळी बनवायला घेतले तर पहिल्याच प्रयत्नात इतके सुंदर शंकरपाळी तुम्ही अगदी सहज सोप्या पद्धतीने बनवू शकता. आणि ही शंकरपाळी बिलकुल ऑइली बनत नाही. त्यानंतर मस्त खुसखुशीत बनतात. आणि ही शंकरपाळी बनवायची कशी, त्याचा आकार कसा ठेवायचा, त्याला खारीसारखे लेयर्स कसे आणायचे, त्यानंतर ह्या शंकरपाळ्याचं पीठ मळताना आपण यामध्ये किंचितसुद्धा सोड्याचा वापर करणार नाही आहेत. तरी पण खुसखुशीत कसे बनतात, चला मग व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा. तर सर्वात प्रथम आपण शंकरपाळ्याचं पीठ मळूया. तर अर्धा कप मी दळलेली साखर घेतली. आपली घरात जी साखर असते ती मिक्सरला फिरवून बारीक करून घेतली. तीच ही अर्धा कप साखर आहे. आता यामध्ये पोहे खायच्या चमच्याने 2 चमचे गावरान तूप घालूया. शक्यतो दिवाळीचा फराळ बनवताना गावरान तुपाचा वापर करा, डालड्याचा वापर करू नका. आता 2 चमचे तूप घातले आणि हे किंचित मीठ घालूया. मीठ का घालायचं? कारण मिठामुळं या पदार्थाची गोडी आणखीनच वाढते, म्हणून किंचित मीठ घालायचं. आता कोरड्यामध्ये आपण याला मिक्स करूया आणि मग यामध्ये आपण अर्धा कप नॉर्मल टेम्परेचरचं पाणी घालणार आहोत. तर आपण शंकरपाळ्याचं पीठ पाण्यामध्ये मळतोय. पाण्यामध्ये मळल्याने शंकरपाळी भरपूर दिवस टिकतात, खराब होत नाही. तर तुम्ही पाण्याऐवजी अर्धा कप थंड दुधाचा पण वापर करू शकता. पण दुधामध्ये जर शंकरपाळ्याचं पीठ मळलं तर ती शंकरपाळी तुम्हाला 3 ते 4 दिवसात संपवावी लागतात, नाही तर ते खराब होतात. आता 2 कप आपल्याला यामध्ये मैदा घालायचा आहे. तर सुरुवातीला मी 1 कप मैदा घातला आहे. तर हे अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. तर पाहिलं तुम्ही, हे पीठ मळताना मी बिलकुल खायच्या सोड्याचा वापर केलेला नाही आहे. आता हा दुसरा कप मैदा घालूया आणि तुम्हाला जर वाटलं शंकरपाळ्याचं पीठ थोडं पातळ होते तर तुम्ही लागेल तेवढा मैदा वरनं घालू शकता. त्यामुळे शंकरपाळ्याचं पीठ या पद्धतीने जर तुम्ही मळलं तर बिलकुल मळायला चुकत नाही. तर हे पहा, आता अशा पद्धतीने आपण याला मळून घेतोय. थोडंसं पीठ आपलं सैलसर तुम्हाला वाटत असेल, परंतु जसजसं आपण याला मळत जाऊ तसतसं ते छान असं घट्ट बनतं. तर शंकरपाळ्यासाठी खूप घट्ट असं पीठ मळायचं नाही आणि खूप पातळ पण मळायचं नाही. आता हे पीठ थोडंसं मला सैल वाटतंय, त्यामुळं आणखीन मी 1 कप मैदा घेतला आहे, पण त्यामधला अर्धाच कप मैदा घातला आहे, अर्धा कप शिल्लक आहे. म्हणजे आपल्याला पूर्णपणे 2.5 कप मैदा लागलेला आहे. हे पहा, आता मी याचा छान असा गोळा बनवून घेते. तर आता आपलं शंकरपाळ्याचं पीठ तयार आहे. छान मऊसूद मळलेलं आहे. हे पहा, जास्त यामध्ये तूप पण घातलेलं नाही आहे आणि तूप यामध्ये थंडच घालायचं. तूप घातल्यामुळं शंकरपाळी मस्त खुसखुशीत होतात. आता याला 10 मिनिट मी झाकून ठेवलं होतं. 10 मिनिटांनी झाकण काढलेलं आहे. तर चला आता शंकरपाळी बनवायला सुरुवात करूया. तर आता आपण याचे 2 ते 3 असे सारख्या मापाचे गोळे बनवून घेणार आहोत. हे पहा, असे गोळे बनवून घ्यायचे आणि लक्षात ठेवायचं, शंकरपाळ्याचं पीठ मळताना तुमच्याकडनं जर साखर किंवा तूप जादा जर झालं तर मग ती शंकरपाळी तळताना तेलामध्ये तुपामध्ये विरघळल्या जातात. त्यामुळं योग्य प्रमाणातच तुम्ही सर्व साहित्य माझ्याप्रमाणे मोजून घ्या. आता असा उंडा आपल्याला बनवून घ्यायचा. तर चला आता खारीसारखे शंकरपाळ्यांना लेयर्स कसे आणायचे, तर ती प्रोसिजर आता आपण पाहणार आहोत. तर मी आता या उंड्याला आपण चपाती लाटतो त्याप्रमाणे जाडसर लाटून घेणार आहे. मैद्याचं पीठ आहे त्यामुळे सहजासहजी लाटल्या जात नाही आहे. आता याला लाटल्यावर जाडसर लाटी लाटायची. थोडंसं गावरान तूप यावर घातले आणि चपातीला जसं आतल्या बाजूनी तेल लावतो तसं लावून घेतले. पुन्हा दुमडून वरच्या बाजूनी पण तुपाचा हात लावलाय आणि त्रिकोणी अशी घडी घातली. सेम चपाती बनवतो तसंच याला बनवलेलं आहे. आता तिन्ही कोपऱ्यावर आपल्याला लाटणं फिरून याला गोल आकार द्यायचा. हे पहा, आणि
हा जो उंडा आहे याला जास्त पातळ लाटायचं नाही, थोडं जाडसर लाटायचं. पातळ लाटलं तर शंकरपाळी मग खूप कडक होतात, त्यामुळे जाडसर लाटायचं आणि हलक्या हातानं. आता चारी बाजू कट केलेल्या आहेत. उभं आणि आडवं कापून छोटे छोटे शंकरपाळे आता आपण कापून घेतोय. तर तुम्हाला शंकरपाळ्याचा आकार जसा पाहिजे, कापण्याच्या आकाराचे लागत असतील तर त्या मापाचे कापा, मोठ्या आकाराचे पाहिजे तर तसे कापा. शक्यतो छोटे छोटे आकारात कापा, तळल्यावर ते छान फुगल्या जातात आणि आणखीन मोठे मोठे दिसतात. तर हे पहा, असे शंकरपाळी आपल्याला कट करून घ्यायचे. जवळून दाखवते इतक्या मापाचे जाडसर यांना आपल्याला कापून घ्यायचं आहे. आता शंकरपाळी आपले बनून झाले, जवळून दाखवते पहा, यांना किती छान लेयर्स सुटलेले आहेत आणि तळल्यावर तर हे लेयर्स अगदी खारीप्रमाणे फुलल्या जातात. आता तूप गरम आहे, तर आपल्याला शंकरपाळी तळायला मध्यम असं तूप गरम करायचं, खूप कडक गरम करायचं नाही. कारण कडक तुपात किंवा तेलात शंकरपाळी तळली तर ती पटकन लालसर होतात, आतमध्ये कच्ची राहतात, मग ते खुसखुशीत लागत नाही. त्यामुळं मध्यम तूप गरम झालं की गॅस थोडा कमी करून सावकाश यांना खुसखुशीत होईपर्यंत गुलाबी रंगावर तळून घ्यायचं. हे पाहता यांना छान असा गुलाबी रंग आलेला आहे. आपण यांना असं झाऱ्यामध्ये काढून घेऊया, म्हणजे जे काही तूप आहे ते निथळून जाईल. तर या ठिकाणी तुम्ही तेलाचा तुपाचा तळण्याकरता वापर करू शकता. शक्यतो तुपात तळलेली शंकरपाळी खायला एकदम जबरदस्त लागतात आणि दिवाळीचं फराळ म्हटलं की थोडंसं आपल्याला घाई गडबड न करता अगदी मन लावून जर बनवलं तर ते एकदम परफेक्ट बनतं. तर पाहिलं तुम्ही, शंकरपाळ्यांना अगदी खारीप्रमाणे लेयर सुटलेले आहेत आणि मस्त असे खुसखुशीत झालेले आहेत. खूप लालसर रंगावर पण यांना तळायचं नाहीये, थोडेसे गुलाबी झाले की काढून घ्यायचे. तर चला आता आपण ही शंकरपाळी तूप निथळून टिश्यू पेपरवर काढून घेऊया. तर काही शंकरपाळी तुम्हाला जवळून दाखवते, किती छान लेयर्स आलेली आहेत आणि बनवायची पद्धत पण खूप सोपी आहे. थंड झाले की हे मस्त खुसखुशीत होतात. थंड झाल्यावर डब्यात भरून ठेवा, 10 ते 15 दिवस व्यवस्थित टिकतात. 1-2 शंकरपाळी तोडून दाखवते. पाहिलं, अगदी 4 ते 5 पापुद्रे किंवा लेयर्स याला सुटलेले आहेत आणि खारीसारखेच झालेले आहेत आणि बिस्किटावानी खुसखुशीत, खायला तर खूपच टेस्टी लागतात. तर रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून सांगायला विसरू नका. दिवाळीला माझ्यासारखे खारीसारखे शंकरपाळे नक्की बनवा, खूप आवडतील. आणि रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, मराठी सुगरणला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि दिवाळीच्या तुम्हाला मराठी सुगरणकडून खूप 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 शुभेच्छा. पुन्हा भेटूया नवीन दिवाळी रेसिपी फराळासोबत. तोपर्यंत मस्त राहा, मस्त राहा, आनंदी राहा आणि मराठी सुगरणवरील सर्व फराळ बनवून खाऊन पहा. तर चला आता पुन्हा भेटूया, तोपर्यंत धन्यवाद.